नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे पार्थिव तावडे आणि आज आहे त्रिवार्षिक समयात्रा 2024चा तिसरा दिवस। लाट फिरवणं हा कार्यक्रम आहे आज। तर सकाळी 8 वाजल्यापासून ओटी भरायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। तर आता मी सुद्धा देवळात चाललेलो आहे। आज महाप्रसाद सुद्धा आहे। तर देवळात बघू आता जाऊन काय काय अजून कार्यक्रम चालू आहेत ते। आतापर्यंत तर मला कळालं की ओटी भरायचं चाललेलं आहे आणि आज महाप्रसाद आहे 11:30च्या नंतर। तर चला तर मग देवळात जाऊया आणि बघूया काय काय आहे अजून। आजचा आहे तिसरा दिवस। आधीचे 2 व्हिडिओ नसतील बघितले तर ते जाऊन पहिला बघा। लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवेल तुम्हाला, तर तुम्ही इझिली जाऊन त्या व्हिडिओ चेक करू शकता। आणि आजचा आहे तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस लाट फिरवणं। तर चला तर मग जाऊया मंदिरात आणि बघूया काय काय। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजिबात स्किप करू नका। तर आता आपण कुठे चाललोय? कशाला? ओटी भरायला। कोणाची? देवीची आणि कोणाची? आता आपण मंदिरात चाललोय देवीची ओटी भरायला मंडळी। कस्तुरीने सांगितलेलं आहे आता। तर मंडळी परत एकदा आलेलो आहे आता मंदिराजवळ। बघू शकता जत्रा तिथे काल आपण फिरत होतो। फिरायला कस्तुरी जत्रेत काल आईस्क्रीम खाऊन खाऊन थकली बिचारी। हा आहे एंट्री गेट आणि बघू शकतात खूप लोक एंटर होत आहेत। चला तर मग आपण पण जाऊया आतमध्ये। अरे ते लाटेच्या भोवती रांगोळी काढण्यात आली आहे आणि ही आहे लाट। पूर्ण हाराने सजवले लाटेला रांगोळी आणि वरती लाट आहे आणि इकडे ओटीचा कार्यक्रम सुरू आहे। तर इकडे ओटी भरायचा कार्यक्रम सुरू आहे। पाठीमागे देवाची आरती सुरू आहे मंदिरात आणि इकडे ओटी भरायचा कार्यक्रम सुरू आहे आणि इकडे खूप मोठी लाईन लागली ओटी भरायला। सकाळी 8 वाजल्यापासून लाईन लागली इकडे। तर तुम्ही गर्दी बघू शकतात ओटी भरायची। खूप मोठी लाईन लागली आहे ओटी भरायसाठी। मंदिरात आरती देखील होते आणि इकडे पुढे देवीच्या ओटी भरल्या जात आहेत, वरदान माने देवीच्या। आणि लाईन ही खूप मोठी झालेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून चालू आहे हे, तरी पण लाईन खूप मोठी आहे आणि थोड्या वेळात अजून लाईन वाढत जाणार आहे। आणि ही आहे लाट, हिलाच फिरवलं जाणार आहे लाटीला। ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे कशी लाट फिरवली जाते ते। आता सध्या ओटी भरणार, ओटी भरल्याच्या नंतर महाप्रसाद चालू होणार, त्याच्यानंतर लाट फिरवण्याचा कार्यक्रम चालू होणार दुपारनंतर। आणि हे रांगोळी काढण्यात आली आहे सुंदर अशी। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्यार्थी त्वमेव त्वमेव सर्वम्। तर मंडळी थोड्याच वेळात लाट फिरवणा कार्यक्रम सुरू होणार आहे। एका साईडला गावकरी असेल आणि दुसऱ्या साईडला सर्व लोक धक्का मारत असतील असा कार्यक्रम आहे। थोड्या वेळात तुम्हाला समजेलच। 5 फेऱ्या मारत असतात, दुधाची धार सोडत असतात। बरोबर 2च्या दरम्यान वेळेतच सुरुवात होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची। जे जे धार्मिक कार्य करणारे आमची मंडळी पालखी जवळ आहे त्यांनी तयारीमध्ये राहायचं आहे। आकर्षक बक्षिसे, द्रवपैकी तसे शेती कामासाठी उपयुक्त साधने, लकी ड्रॉ, तिकीट रुपये 300, फक्त 300 रुपयामध्ये या ठिकाणी पहिलं बक्षीस आहे ते स्कूटर, दुसरं बक्षीस आहे ते 1 तोळं सोनं, तिसरं बक्षीस आहे ते नांगरणी यंत्र,
चौथा बक्षीस आहे 25 स्टँड असलेला हा पंखा. अनेक बक्षीस या ठिकाणी लावलेले आहेत आणि हा आपला नशिबाचा भाग आहे. बघूया कोणाच्या नशिबात आज या बक्षिसांचं नाव लिहिलेलं आहे. सुनील गंगाराम दहिवलकर यांनी सावर्डे ते दहिवली पर्यंत दहिवली मंदिर परिसर अतिशय सुंदर अशी रांगोळी काढली. ते सुनील दहिवलकर आणि त्याची टीम. आपण व्यवस्थित पार्किंग मध्ये लावून घ्या. हॅलो हॅलो. दहिवलीमधील ग्रामस्थ प्रगती मंडळ मुंबई ज्या कार्यकर्त्यांकडे देणगी बुक व महाप्रसाद समिती सदस्य विजय बाबाजी गान, अभिजित शिवाजी गान, मारुती पांचाळ, गणेश शांताराम गान, विवेकानंद सदाशिव गान, दीपक सुद्धा, मुकुंद निकाजी गान, अजित गंगाराम गान, दिलीप रघुनाथ गान, प्रथमेश प्रकाश गान, जनार्दन अंतरम गान, प्रतीक मनोहर गान, प्रताप अनंत गान, शरद सताराम गान, अमित रामकृष्ण गान, दिनेश सीताराम गान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या बचत गटांना आपण लोन द्या. त्यांना पूर्वी आपण त्यांच्या स्टॉलवर जाऊन त्यांचं उत्पादन बघितलं, उत्पादन खरेदी करा. प्रत्येक बचत गटाच्या स्टॉलवर जाऊन त्यांना स्वतः उत्पादनं तयार करून आणली की त्याने आपल्या घरून हे महिला गट सक्षम व्हावेत याकरता हे बचत स्टॉल लावण्यात आलेले आहेत. कृपया सर्वांनी बचत स्टॉलला भेट द्यावी आणि त्यांचे उत्पादन कसे केले जाऊन राखावी. सर्वांनी सहकार्य करा. मंडळी ही आहे मंदिरातली गर्दी. सत्यनारायणची पूजा झाली आज मंदिरात आणि सर्वजण आलेले दर्शन घ्यायला मंदिरात आजपर्यंत. तर इथे सत्यनारायणची पूजा देखील झालेली आहे मंदिरात आणि सर्व लोक पाया पडायला येते. सर्व लोक पाया पडायला येत आहेत. सत्यनारायणची पूजा झालेली आहे. थोड्याच वेळात आता लाट फिरवणं कार्यक्रम सुरू होणार आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. आता थोड्याच वेळात तो कार्यक्रम सुरू होणार आहे लाट फिरवण्याचा. पण त्याआधी आपण महाप्रसादाचा लाभ घेऊन यावं इकडे. आणि इकडे महाप्रसादाची लाईन लागलेली आहे. तुम्ही बघू शकता ही महाप्रसादाची लाईन लागली इकडे. चला तर मग जाऊया आणि महाप्रसादाचा लाभ घेऊया.
तर मंडळी हा आहे आपला महाप्रसाद. लोक बघू शकता. चला तर मग खाऊया आपला आजचा महाप्रसाद. सर्व लोक जे आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. सर्व गावकरी महाप्रसादाचा लाभ घेताना. तर महाप्रसाद खाऊन झालेला आहे आणि आता लाट फिरवण्याचा कार्यक्रम सुद्धा चालू झाला आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे लाट कशी फिरवली जाते ते. आता खरा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता गर्दी तुम्हाला बघायला भेटेल आणि बघू शकतात इकडे हात धुण्यासाठी ठेवल्याने खूप गर्दी झाली आहे. महाप्रसादाचा लाभ घेतला. आता जाऊ आपण लाट बघू कशी फिरवली जाते ते. चला तर मग जाऊया लाट कशी फिरवली जाते ते बघायला. तर मंडळी अशी लाट फिरवली जाते. बघू शकता तुम्ही अशी लाट फिरवली जाते. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लाट फिरवली जाते ती. अशा प्रकारे लाट फिरवली जाते इकडे. आपण देवळात जाऊया. तुम्ही देवळात आतमध्ये जावं अशा प्रकारे लाट फिरवली जाते. अशा प्रकारे खेचला जाते लाट दोरीच्या सहाय्याने आणि अशा प्रकारे लाट फिरवतात तिसऱ्या दिवशी. बघू शकता. अशा प्रकारे शिडीच्या सहाय्याने वरती चढतात लोक. शिडीच्या सहाय्याने लोक वरती चढतात आणि मग ही लाट फिरवली जाते. दोरीच्या सहाय्याने खेचलं जाते खालून. वरती देखील लोक बसलेली आहेत आणि खालना लोक दोरीला खेचत आहेत. तर मंडळी आता मी लाटेवरती चढत आहे आणि लाट फिरवण्यात येणार आहे. मी चढल्यानंतर खूप मजा येणार आहे. तुम्ही बघितलं असेल लाट कशी फिरवतात ते. आता मी स्वतः चढणार आहे लाटेवर आणि मग ही लाट फिरवण्यात येणार आहे. मंडळी गर्दी बघू शकता तुम्ही. हॅलो, ज्याने कोणी लॉटरीची पुस्तकं घेतलेली असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना. लॉटरीची सोडत सुरू होण्यापूर्वी पुस्तक जमा करणे हे अपरिहार्य आहे. लॉटरीची सोडत झाल्यानंतर पुस्तक आणलं तर अशा प्रकारे लाट फिरवली जाते. तर ते त्यातील बक्षीस दिलं जाणार नाही. आणि इकडे लाईन लागली आहे लाट फिरवण्यासाठी. जी माणसं असतात त्या लोकांनी इकडे लाईन लावली आहे. आपल्याकडे जर लॉटरीचं पुस्तक असेल आणि 100 रुपये ही फी आहे. जर उभं राहायचं असेल वरती तर तुम्हाला 100 रुपये पे करायला लागणार आहे. जी पुस्तकं येतील 100 रुपीज पे करायला लागणार. जर तुम्हाला लाटेवर उभं राहायचं असेल तर दिले जाणार नाही. याची ज्यांनी पुस्तकं घेतलेली मी सुद्धा 100 रुपीज पे केले आहेत. आता थोड्याच वेळात मी सुद्धा असं उभं राहणार आहे आणि लाट फिरणार आहे. मग तर मंडळी आता मी लाटेवरती चाललोय आणि मी गेल्यानंतर लाट फिरणार आहे. खूप मजा येणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी. फर्स्ट टाइम आहे माझं. सो खूप एक्सायटेड आहे मी. एक्साइटमेंट लेवल खूप आहे कारण की मी चढणार आणि लाट फिरणार आहे. त्यामुळे बघू शकतात खूप मोठी लाईन लागली. खूप मोठी लाईन लागली त्यासाठी.
लाट कशी फिरवते ते दाखवतो आता मी तुम्हाला. ते अशा प्रकारे लाट फिरवली जाते. पहिला दिवस हा लाट आणण्याचा होता, दुसरा दिवस चढवण्याचा होता आणि आज तिसरा दिवस आहे लाट फिरवण्याचा. तर अशा प्रकारे लाट फिरवली जाते आणि गर्दी तुम्ही बघू शकता. बाहेर जत्रा देखील आहे, बाहेर पण गर्दी आहे खूप. बाहेर जत्रा आहे. 0857 इकडे लाट फिरवली जाते आणि इकडे लोक देवळात जात आहेत देवीचं दर्शन घ्यायला. आई वरदान मानाईचं दर्शन घ्यायला जात आहेत. कृपया त्याने आपली गाडी बाजूला काढून घ्यावी. आणि ही लाट 03PW0857 समाज जो आहे तो 3 वर्षातून एकदाच येतो आणि सगळे चाकरमानी आपल्या गावाला परततात. बरोबर महाराष्ट्र 09 PM 2715 महाराष्ट्र 09 PM 2715 या गाडीने अशा प्रकारे लाट फिरवत जाते. कृपया आपलं वाहन बाजूला करून घ्यावं. 2 साईडला 2 लोक चढवत आहेत तिसरी आणि गाडी लाट फिरवली जाते. 46CE4896 आता थोड्याच वेळात मी सुद्धा चढणार आहे. CE4896 खूप एक्साइटेड आहे मी. ट्रॅफिक तर इकडे लाट फिरवली जाते तुम्ही बघू शकता आणि गर्दी पण बघा किती आहे. ती खूप गर्दी झाली आहे. ऊन सुद्धा खूप येत आहे. आता ऊन सुद्धा खूप वाढले. टाटाची निवो गाडी जी आहे प्रकाश बघ फोटो काढ. अशा प्रकारे लाट फिरवली जाते. 100 रुपये देऊन लाटेवरती चढले जाते. ते जे पाट आहे त्याच्यावरती चढून उभं राहण्यासाठी 100 रुपये पे करायला लागते सगळ्यांना. आणि तुम्ही गर्दी बघू शकतात कोकणकरांची. डॉक्टर नर्स तिथे एका यात्रेकरूंना तर लहान पोरांना देखील वरती चढवलं जाते. तुम्ही बघू शकता एक छोटी बाय चढली आहे आणि त्या साईडला एक पोरगा आहे छोटा. आपला दैवली बुद्रुक गावचे ग्रामसेवक. लहान पोरांना सुद्धा मजा येते. माणकी खुर्द माणकी बुद्रुक गावचे सुपुत्र. काहीतरी वेगळं आहे हे, शिवशेजारी, त्यामुळे सगळ्यांना मजा येते. पाणींद्र भाऊ हे सुद्धा या ठिकाणी सपत्नीक आपल्या आई वरदामाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आलं फक्त एकच राऊंड मारला जातो पण खूप मजा येते त्या 1 राऊंडमध्ये. पण 100 रुपयामध्ये 1 राऊंड मारायचं आहे. अशा प्रकारे लहान मुलांना सुद्धा मजा येते लाटेवरती गोल फिरायला. ह्याला बोलतात लाट फिरवणं. हाच असतो 3रा दिवस समायात्रेचा. कृपया लाईट सोडून मध्ये घुसू नका. आम्हाला सहकार्य करा. सगळ्यांना नाट्यवर करण्याचा मान मिळेल. सर्वांना ही सेवा उपलब्ध आहे. कृपया आपण मध्ये घुसू नका. मंदिराच्या आल्याच्या रस्त्यावर जे उभा सांगली पशुखाद्य सर्वांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नाचे इथे प्रदर्शन केलं त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. लॉटरीचं पुस्तक ज्यांनी अजून जमा केली नसेल, शेवटची 4-5 मिनिटं राहिलेली आहेत. 3 तास कार्यक्रम आता लगेच लॉटरीच्या सोडतीला स्टेजवर हजर आहेत. सुरुवात होत फोटो घ्या त्यांचा. हळदी कुंकू समारंभ समिती. सावर्डे हवालदार माननीय कमरे साहेब कृपया आपण स्टेजवरती यावे.
सर्वांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नाचं इथे प्रदर्शन केलं, त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. लॉटरीचं पुस्तक ज्यांनी अजून जमा केली नसेल, हळदी कुंकू समारंभ समिती 4-5 मिनिटं राहिलेली आहेत. त्याने 3 तास कार्यक्रम आता लगेच राबवला. लॉटरीच्या ते सोडतीला सर्व स्टेजवर हजर आहेत. ते सुरुवात होत फोटो आहे. घ्या त्यांचा. हळदी कुंकू समारंभ समिती सावर्डे हवालदार माननीय कमरे साहेब, कृपया आपण स्टेजवरती यावे. आपण सर्वांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नाचं इथे प्रदर्शन केलं, त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. लॉटरीचं पुस्तक ज्यांनी अजून जमा केली नसेल, हळदी कुंकू समारंभ समिती 4-5 मिनिटं राहिलेली आहेत. त्याने 3 तास कार्यक्रम आता लगेच राबवला. लॉटरीच्या ते सोडतीला सर्व स्टेजवर हजर आहेत. ते सुरुवात होत फोटो आहे. घ्या त्यांचा. सावर्डे हवालदार माननीय कमरे साहेब, कृपया आपण स्टेजवरती यावे. आजमावून बघायचं असेल तर अजून 5 मिनिटात असेल लॉटरीच्या आपण खरेदी करू शकता. लॉटरीची सोडत सुरू झाल्यानंतर कोणी जर पुस्तक जमा केलं आणि त्या पुस्तकामध्ये जर बक्षीस लागलेलं असेल तर ते दिले जाणार नाही. लॉटरीची सोडत झाल्यानंतर जर पुस्तक दिलं नसेल आणि त्याच्यात बक्षीस लागलेलं असेल तर ते दिलं जाणार नाही. याची ज्यांनी लॉटरीचं पुस्तक दिलं नाही त्यांनी ताबडतोब पुस्तक जमा करा. आता 5च मिनिटात लॉटरीच्या सोडतीला सुरुवात होत आहे. दत्तक विभागात अक्षर साहित्य तर मंडळी, अशा प्रकारे तिसरा दिवसही संपलेला आहे लाट फिरवणं आणि खूप मजा आली. तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला आता कळालंच असेल लाट फिरवणं का असतं ते. आणि जर आधीच्या 2 व्हिडिओ नसतील बघितल्या तर त्या देखील बघा. पहिल्या दिवशी लाट आणणं हे होतं, लाटेची मिरवणूक झाली संपूर्ण गावामध्ये. दुसऱ्या दिवस लाट चढवणं होतं आणि तिसरा दिवस म्हणजे आजचा दिवस लाट फिरवणं होतं. तर तिन्ही व्हिडिओ बघा संपूर्ण, तुम्हाला डिटेलमध्ये कळून जाईल की समयात्रा कशी असते आमच्या कोकणातली. खूप मजा आली, खूप एन्जॉय केले तिन्ही दिवस आणि खूप धम्माल केली. तुम्ही कोकणकरांचा जोश बघितलाच असाल, जल्लोष बघितला असाल किती होता ते. तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ बघून एन्जॉय केलं असेल, आय नो. बट आता पुढच्या 3 वर्षानंतर परत एकदा जेव्हा समयात्रा येईल तेव्हा या आमच्या गावाला. तुम्ही सुद्धा जवळून बघा समयात्रा कशी असते ते. व्हिडिओमध्ये बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात इकडे येऊन एन्जॉय करणं वेगळं असतं. त्यामुळे 3 वर्षानंतर या इकडे आमच्या गावाला, एकदा समयात्रा बघा, खूप मजा येईल, खूप एन्जॉय असते. तुम्हाला तर व्हिडिओ बघून कळालंच असेल. तर खूप मजा आली. आता हा ब्लॉग मी ते एंड करते कारण की खूप कंटाळलो आहे. 3 दिवस खूप मजा केली. रात्रीसुद्धा आम्ही रात्रीचे कार्यक्रमचं नाटक असायचे ते बघायला जायचो. तर खूप धमाल मजा केली रात्रभर. तर
खूप कंटाळा आलो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ जर आवडले असतील तिन्हीसुद्धा तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. ह्या व्हिडिओला आपल्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर सगळ्या लोकांमध्ये ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल आपण कोकणकर कसा समयात्रा सेलिब्रेट करतो ते. आणि 3 वर्षातून एकदाच असते समयात्रा, त्यामुळे संपूर्ण चाकरमानी जे आहेत ते येतात कोकणामध्ये. खूप धमाल असते, खूप मजा येते. तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका. अशाच नवनवीन आणि धम्माल अशा व्हिडिओज बघण्यासाठी खूप साऱ्या व्हिडिओज मी आता तुम्हाला घेऊन येणार आहेत. आता मुंबई पण एक्सप्लोअर करायची आपल्याला, परत एकदा आता मुंबईमध्ये मुंबई एक्सप्लोअर करू आपण. तर खूप धमाल मजा येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा. चॅनलची लिंक त्यांनासुद्धा सांगा सबस्क्राईब करायला, कारण की खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येणार आहेत आता पुढच्या काही वर्षांमध्ये, दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये. तर खूप म्हणजे खूप धमाल होणार आहे चॅनलवरती. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या सगळ्या व्हिडिओज ज्या आहेत त्या फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना कळेल समयात्रा काय असते आणि आपली कोकणकर कशी समयात्रा सेलिब्रेट करतो ते, कशी लाट फिरवली जाते, कशी लाट उचलली जाते, कशी लाटेची मिरवणूक केली जाते, हे सगळं कळेल. तर खूप मजा आली. आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे एंड करतोय. तर लवकरच भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज.